मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानतो। महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणाकरता, जनतेच्या जीवाचे रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही जबाबदारी जी सरकारची आहे आणि ही मालमत्ता आणि जीव उद्ध्वस्त करणारा नक्षलवादी, ही नक्षलवादी मूवमेंट आणि या नक्षलवादी मूवमेंटला साथ देणाऱ्या संघटना आणि त्यांना फंडिंग करणाऱ्या संघटना शहरी भागात राहून, म्हणजे काही विद्यापीठामध्ये राहून त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन पिढीला नक्षलवादी विचाराकडे वळवणाऱ्या संघटना, कळव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, ज्या जेव्हा बंदुकीने लढता येत नाही तेव्हा आपल्या देशाच्या संविधान त्यांना मान्य नाही, ते संविधानावर टीका करतात, संविधान त्यांना मान्य नाही, देशाचे न्यायालय मान्य नाही, देशाच्या त्या ठिकाणी व्यवस्था मान्य नाही आणि या व्यवस्थेविरुद्ध समाजामध्ये अशांतता निर्माण करणे अशा ज्या संघटना आहे, या संघटनाच्या त्यांना जेरबंद करण्याकरता एक चांगला कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला आहे। महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने बहुमताने या विधेयकाला मान्यता मिळाली, या कायद्याला मान्यता मिळाली। आता विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी याला मान्यता मिळेल, पण खरं तर काल मला वाटतं विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळाली। काल मी सभागृहात लवकर आलो, पण निश्चितपणे या ठिकाणी हा जो कायदा मंजूर झाला आहे, या कायद्याने आता विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या शहरातल्या मूवमेंट आहे, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, हे जे या ठिकाणी नव्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचं कार्य, नव्या पिढीला नक्षलाईट मूवमेंट करण्याचं कार्य या ज्या संघटना करतात त्या जेरबंद होतील। देशातल्या 4 राज्यांनी आणि 5वं राज्य हे महाराष्ट्र ज्यांनी हा कायदा केला आहे।